रणनीतिकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची बंगल्यावरती भेट घेतलेली आहे. जवळपास 6 तास दोघांमध्ये बैठक झालेली आहे. पार्थ पवारही ऑनलाईन उपस्थित होते आणि जर पुढे निवडणुका लढायच्या असतील तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती. आपल्यासोबत अंजलीताई दमानी आहे, आपण त्याची बातचीत करणार आहोत. ताई, जे काही घडतंय महाराष्ट्रामध्ये आणि गुंगी गुडिया अशा पद्धतीनं त्यांना उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून आता प्रशांत किशोर यांची भेट झालेली आहे, कसं पाहता याकडे? कसं आहे की आता प्रशांत किशोर यांची नियुक्ती मला वाटतं 19 मेला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांची बैठक झाली आणि त्यानंतरच त्यांची नियुक्ती केली गेली होती. पण होतंय कसं, भाजपला एकीकडे असं वाटतंय की ह्या प्रशांत किशोरनी आमच्या गडात येऊन आम्हाला हरवलं आणि अशा माणसाला आता सुनेत्रा पवार त्यांच्याबरोबर घेत आहेत. तर त्यांचा थैथयाट होतोय. एकीकडे त्यांची त्रिशंकूसारखी अवस्था झाली आहे की राष्ट्रवादीला बरोबर ठेवणं मुश्किल होत आहे आणि बाहेर काढलं तर एकनाथ शिंदे जड जात आहेत. त्यामुळे त्यांची आता त्रिशंकूसारखी अवस्था झालेली आहे. पण प्रशांत किशोर यांना घेण्याचा मला वाटतं निर्णय हे मेमध्येच ठरलं होतं त्यांचं. याच्यात आत्ताच्या घटकेला भाजपचा थैथयाट आपण समजू शकतो. पण प्रदेश अध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांना काहीच माहीत नव्हतं. कारण ते मला असं वाटतं की ते जरा भाजपची चाकरी जास्त करतात. त्यांना वेळ नसेल कदाचित राष्ट्रवादी काय करते ते बघण्याकडे आणि म्हणूनच त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील किंवा त्यांना सांगितलं गेलं नसेल. मला असं वाटतं आता पार्थ पवारच्या ट्विटवरनं त्याच्यात सगळं चालबेल नाही आहे एवढं मात्र नक्की कळतंय. नक्कीच ताई, पण यामध्ये सुनील तटकरे म्हणतायत की जर तशी काही झाली असेल नियुक्ती तर मग माझ्याकडे त्या संदर्भातली माहिती नाही आहे, मला कुणी माहिती दिलेली नाही आहे. दुसरं म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची जी भूमिका आहे ते म्हणतात की मला सूत्र कोण आहेत तुमचे हे माहीत नाही आहे, पण मला माझं राजकीय गोत्र माहिती आहे. याचा कसा अर्थ काढायचा? नाही नाही, सूत्रला गोत्र म्हणणं वगैरे वगैरे आणि नुसताच डायलॉग्स मारणं मला वाटतं तटकरेंनी तेवढंच केलं त्यांच्या पत्रकार परिषदेत. कारण मी अतिशय कान लावून ती पत्रकार परिषद ऐकली. त्याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की कुठलेच निर्णयात अध्यक्ष म्हणून ते फक्त नाममात्र आहेत. त्यांचं कुठेच ऐकलं जात नाही आहे आणि त्यांना काही सांगितलं जात नाही आहे. कारण ते भाजपबरोबर आहेत हे आता सगळ्यांनाच स्पष्टपणे कळलं आहे आणि ते किती आतल्या गाठीचे आहेत हे देखील लोकांना माहिती आहे. त्यामुळे मला त्यांना जास्त विचारलं जात नाही हे मात्र स्पष्ट होतं. असं जर असेल तर पटेल आणि तटकरे यांची गच्छंती निश्चित आहे असं म्हणावं राष्ट्रवादीतून? नाही, आता प्रशांत किशोर यांनी जे सांगितलंय जसं बातम्यांमधूनच कळतंय की प्रशांत किशोर म्हणाले अध्यक्षपदावर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. हे आता क्लिअर कट दिसतंय आणि ते झालं, खरं तर झालंच पाहिजे. कारण तो व्यक्ती अतिशय कपटी, आतल्या गाठीचा, जेवढी आपण त्यांना टोपण नावं देऊ ना तेवढी सगळी कमी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच ताई, पण प्रशांत किशोर यांनी भेट घेतल्यानंतर भाजप कुठेतरी नाराज दिसते. कारण ज्या पद्धतीनं बिहारमध्ये पराभवाला सामना करावा लागला होता भाजपला, यानंतर महायुतीमध्ये हे सगळं आलबेल नाही आहे असं पण कुठेतरी भाजपचा सूर आहे. नाही, सूर असणं गोष्ट वेगळी आहे, पण भाजपच्या गडात जाऊन भाजपला हरवणं आणि ते पण ताकदीने हरवणं, जिथे मला वाटतं त्यांचे अध्यक्ष सुद्धा अनेक याला गेले होते, तिथे जाऊन भाजपला हरवणं हे जर प्रशांत किशोरांनी करून दाखवलंय तर मला वाटतं त्याच्यामुळे भाजपचे धाबे दणाणलेत आणि त्यांना कुठेतरी असं वाटतंय की आता हा व्यक्ती जर राष्ट्रवादीत आला तर हे आपल्याला डोईजड होतील, म्हणूनच त्यांनी नाराजी व्यक्त केलेली दिसते. नक्कीच ताई, सीजेपी कडून क्या बोलते पब्लिक अशा नावानं आता मोहीम सुरू केली जाणार आहे. अभिजित दिपके यांनी आपली पण भूमिका मांडली की माझ्यावरती पाळत ठेवली जाते. कसं पाहता एकंदरीत? अभिजित दिपकेच्या घरावरनं आत्ताच काही वेळापूर्वी असं कळतंय की त्याचे जे सगळे डिटेल्स आहेत, इव्हन अमेरिकेतले डिटेल्स आहेत, त्या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडनं भारत देशात घेतले जात आहेत. याच्यावरनं त्यांचे धाबे किती दणाणलेत हे स्पष्ट दिसतंय. इतकंच नाही तर काही यूट्यूबचे लोक सौरवदास याच्या घरी जाऊन त्यांनी घराच्या आत जाऊन ट्रेसपासिंग करून अनेक सगळं त्याचं जे बंगला कसा आहे, गाडी कशी आहे हे दाखवण्याची त्यांच्यावर पाळी यावी, याच्यावरनं भाजपचे धाबे दणाणले ते दिसत आहेत. आणि 30-30 वर्षाची मुलं हलवून शकतात या भाजपला हेही याच्यावरनं स्पष्ट दिसते. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीत गेले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. जे फुटीर खासदार होते त्यांच्यासोबत PM यांची डिनर डिप्लोमसी पण झालेली आणि विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी माहिती ते देत आहेत. कसं पाहता? विकास कामांसाठी म्हणजे कुठल्या विकास कामांसाठी आणि कोणाच्या विकास कामासाठी? मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी आता त्यांचं ठाण्याचं जे घर आहे किंवा बंगला आहे तो सोडून आता दिल्लीतच राहावं. कारण
कारण उठसूट दिल्लीत जाण्यापेक्षा तिथेच राहून कधी कधी महाराष्ट्रात यावं, एवढंच मला त्यांना म्हणावंसं वाटतंय. जेव्हा बघावं तेव्हा ते अमित शहा किंवा मोदींच्याच भेटीला गेलेले असतात. थोडं इथल्या लोकांना पण भेटले तर जास्त बरं होईल. नक्कीच नाही. आपण पाहिलं की मुंबई लोकलमध्ये खुनाची घटना समोर आली होती, चाकू हल्ला केला होता. पुन्हा एकदा एका महिलेवर एका पुरुषानं बेल्टनं मारहाण केलेली आहे, तिला शिवीगाळ केलेली आहे, तिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. महिलांसाठी ट्रेन सुरक्षित नाही असं म्हणा. नाही, अतिशय हॉरिबल प्रकार झाला तो. त्या महिलेला म्हणे ती झोपली होती म्हणून यांनी आधी शिवीगाळ केली आणि अर्वाच्य भाषेत तिच्याशी बोलला आणि त्यानंतर बेल्ट काढला आणि बाकीचे सगळेजण नुसती बघायची भूमिका घेऊन बसून राहिले. शरम वाटते अशा पुरुषांची, मला शरम वाटते. आणि तो माणूस स्वतःला काय समजतो, खरं तर तिथल्या तिथे लोकांनी त्याला थांबवायला हवं होतं, त्याला पोलिसांच्या हवाले पकडून पोलिसांकडे द्यायला पाहिजे होतं. पण बघ्याची भूमिका घेते त्याच्यावरनं दिसतंय की स्त्रियांसाठी आदर हा नक्कीच नाही. कारण ती स्त्री जर झोपली असेल तर ती काही दुपारची झोप काढायला ट्रेनमध्ये गेली नव्हती. पोटात कळ असेल, काही कारण असू शकेल. आणि काही नसलं तरी हा व्यक्ती आहे कोण की तिच्यावर अशी दादागिरी करून तिला बेल्टनी मारहाण करण्याचा जो प्रकार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, नक्कीच त्याचा खूप खूप तीव्र शब्दात निषेध. अजून आरोपी फरार आहे, पोलीस शोधतायत, मात्र अजून सापडला नाहीये. तो कधीच पोलिसांना काहीच सापडत नाही. त्यांना कधी काही सापडलंय असं आपण ऐकलंय, मला तरी वाटत नाही. नक्कीच. धन्यवाद आमची ही बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शेगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.